उपस्थितांमध्ये जे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आहेत किंवा ग्रामस्थ आहेत ते खरोखर त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. आपण जसं म्हटलं की हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हाभर आपण पोचवा. निश्चितपणानं आमची विनंती राहील की तुमच्या शाळेपासून इतर शाळा नाही याची माहिती द्या, जेणेकरून दुर्गवीर प्रतिष्ठानमुळे आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि त्या निमित्तानं गड किल्ल्यांचं संवर्धनही होणं महत्त्वाचं आहे. तो उपक्रम यशस्वी होईल. त्यानंतर आमच्या प्रगत विद्या मंदिर रामगड या प्रवेशालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरं तर दुर्गवीर प्रतिष्ठान जे एवढे कार्यक्रम घेत असतं त्या कार्यक्रमामध्ये आमची शाळा सातत्याने सहभागी होत असते आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होत असतात आणि म्हणून आमच्या पंचवर्षीय नृत्य मंडळ रामगड आणि संचलित प्रगत विद्या मंदिर रामगडच्या वतीने आम्ही आपले या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत. कारण सामाजिक दायित्व जे काय असतं आणि त्या दायित्वाचा उपयोग ग्रामीण भागामध्ये कसा होईल हा उद्देश आपण मुंबईत सारख्या ठिकाणी मांडला आणि आपल्या सिंधुदुर्गामध्ये त्याची मदत आज पोचते आहे. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा हा विकसित जिल्हा होण्याची ही नांदी आहे. मी सन्माननीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाजी तळवकरांना विनंती करतो, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आसुलकर सर, संतोष आसुलकर सर यांचं या ठिकाणी सत्कार करावा. त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हात रिकामे करून मनापासून टाळ्या द्या. टाळ्यामध्ये ऊर्जा असते आणि ही ऊर्जा गड किल्ल्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद सर. त्यानंतर या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री सागर टक्के सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी विनंती करतो सन्माननीय आमच्या संस्थेचे सन्माननीय संचालक अभयजी प्रभुदेसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः मुख्याध्यापक यांना मी विनंती करतो की त्यांचं पहिल्यांदा गुलाब पुष्प देऊन त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. कारण रामगड हा ऐतिहासिक गाव आहे आणि जो किल्ला आहे याचे ते खरे वारसदार आहेत. त्यांच्या या ठिकाणी आपण आजचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम त्यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो सय्यद अभयजी प्रभुदेसाई यांना या संस्थेचे सचिव सन्माननीय सागर टक्के सर यांचा गुलाब पुष्प आणि शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करावा. धन्यवाद सर. त्यानंतर आता रामचंद्र गाडीगावकर, सन्माननीय रामचंद्र गाडीगावकर आमच्या संस्थेचे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही गुलाब पुष्प देऊन सन्माननीय मुख्याध्यापक यांनी स्वागत करायचे आहे. त्यानंतर या संस्थेचे खजिनदार सन्माननीय सुरेशजी उंदरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी. त्यांचा सत्कार सन्माननीय रामचंद्र गाडीगावकर आमचे संचालक यांनी शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. त्यानंतर जिल्हा समन्वयक सन्माननीय अर्जुनजी दळवी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी विनंती करतो आमच्या परिषदेचे मुख्याध्यापक ओळदू सर यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे.
आपल्याला वेळ झाला आहे तरी सुद्धा पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होणं गरजेचं आहे, कारण 10 लाख रुपये जवळजवळ या कार्यक्रमाला खर्च आहे आणि अशा व्यक्ती या ठिकाणी 1 दिवसासाठी आपण थांबलो आहोत, पण कित्येक दिवस याच्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवा जरा. त्यानंतर या संस्थेचे सदस्य, कार्यकारी सदस्य सन्माननीय प्रशांतजी निगणकर यांचा या ठिकाणी सन्माननीय वामनजी तरफे सर यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रशांत निगण. त्यानंतर सन्माननीय महेश सावंत सर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषजी तळवडेकर साहेब यांनी यांचा सत्कार करायचा आहे. महेश सावंत. आमच्या संस्थेने आणि प्रशालेने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांचा सत्कार संपन्न झालेला आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानची सुद्धा या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी उपस्थितांमध्ये सन्माननीय आमच्या गावचे मान्यवर अभयजी प्रभुदेसाई हे या ठिकाणी आमच्या संस्थेचे संचालक आहेत, माजी सरपंच आहे आणि रामगड किल्ला जो आहे हा याचे ते महत्त्वाची जे ते घराणं आहे आणि म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी हसुलकर सर हे त्यांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन गुलाब पुष्प देऊन सत्कार करतायत. सन्माननीय अभयजी प्रभुदेसाई. गुलाब पुष्प घ्या. गुलाब पुष्प ते खरं तर कधी स्टेजवर यायला बघत नाही, सत्कारही विशेषतः करून घेत नाही, पण गुलाब पुष्प एक फार महत्वाचं त्या ठिकाणी देऊन, कारण अशी व्यक्ती आहे. कारण काही धन्यवाद सर. त्यानंतर सन्माननीय वामन दर्बे सर मुख्याध्यापक शिरवंडे हायस्कूल यांचे दुर्गवीर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी हसुलकर सर या ठिकाणी त्यांचा सत्कार करता येईल. त्याचं मुख्य कारण म्हणजे बघा की माजी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा स्वच्छ शाळा तालुका स्तरावर त्यांना 2य क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्या शाळेचा, त्या संस्थेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं 2य क्रमांक तालुक्याचं बक्षीस, त्याचबरोबर आपल्या मालवण तालुक्यातून 3य क्रमांकाचं बक्षीस या शाळेने मिळवलं. त्या शाळेचे प्रतिनिधी देवबाग हायस्कूलचे सन्माननीय गोरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही या ठिकाणी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने सन्माननीय सरपंच शुभमजी मटकर हे या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील. जोरदार टाळ्या वाजवा, कारण आपण सर्वांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, परंतु इथे 2 शाळा आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, म्हणजे आपलाही नंबर आल्यात जमा आहे सर्वांचा, कारण आमचे ते प्रतिनिधी आहेत मालवण तालुक्याचे. त्यामुळे आपण
त्या ठिकाणी त्यांच्याकडून आदर घेऊया। त्यानंतर या ठिकाणी रामगड गावचे सन्माननीय सरपंच शिवमजी मटकर हे उपस्थित आहेत कार्यक्रमासाठी आवर्जून। त्यांचे दुर्गावीर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष संतोष आसुरकर सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारावा। त्यानंतर या ठिकाणी कोकण टाउनचे संस्थापक प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही या ठिकाणी या दुर्गावीर प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी आसुरकर सर या ठिकाणी गुलाब पुष्प श्रीफळ शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करणार आहे। कारण दुर्गावीरचं काम हे प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नसून खरं दुर्गांचं समर्थन होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच केलं जातं। आणि प्रत्यक्ष या ठिकाणी कोकण टाउनने त्यांचा आजचा हा उपक्रम या ठिकाणी पत्रकार या नात्याने उपस्थित राहून पाहिलेला आहे। धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया की आजचा हा जो कार्यक्रम आहे हा दुर्गावीर प्रतिष्ठानच्या वतीने लॅपटॉपचं जिल्ह्यातील 30 शाळांना तो आपण प्रदान करणार आहोत। मी या ठिकाणी दुर्गावीर प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या लॅपटॉपचं वितरण त्याची यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसारित करावी। आपण सर्वांना माहिती आहे, माझं नाव मिलिंद चव्हाण। गेले महिनाभर आपण या प्रोजेक्टसाठी एकमेकांच्या संपर्कामध्ये आणि आहोत। अगदी थोडक्यामध्ये बोलतो तर आजचा हा कार्यक्रम घेण्याच्या अनुषंगाने म्हणजे एक सगळ्यांना मध्यवर्ती ठिकाणी वगैरे घेण्यासाठी प्रयत्न चालू होते। अशावेळी आमचं काम ज्या किल्ल्यावरती होतं त्या रामगडमध्येच हा कार्यक्रम व्हावा यासाठी जेव्हा आमचं सिंधुदुर्ग विभागाचं फायनल झालं त्यावेळी सरांकडे आम्ही विचारणा केली वळणीव सरांकडे आणि अगदी लगेचच रामगडशिवाय कुठे कार्यक्रम आमच्याकडे द्यायचं आहे मला तुम्ही विचारणं हा त्याच्यामध्ये हेच नाहीये तुमची शाळा आहे कधी या कार्यक्रम करायचा आहे अशी ज्यांनी एक उत्स्फूर्तपणे आपण प्रतिसाद दिला त्या सरांचे आभार व्यक्त करणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आमच्या संतोषदा अध्यक्ष आमच्या यांना विनंती करतोय की वंजू सरांचा आपल्या संस्थेच्या वतीने आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा त्याच्यामध्ये तालुक्यामधून द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्यांचा सत्कार शाळांचा आपण या ठिकाणी केला आणि योगायोग असा आहे की अशी एक शाळा आज लॅपटॉप वितरणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे जी मानकोल नंबर 2 जी सावंतवाडी तालुक्यातील पहिली ISO प्रमाणित शाळा आहे। दवडकी या ठिकाणी मानकोल या ठिकाणी शाळा आहे। ही शाळा सावंतवाडी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळांमधून तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे। त्या शाळेचे सन्माननीय शिक्षक सर्वोच्च सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या शाळेचाही या ठिकाणी आमच्या प्रशालेच्या वतीने
संस्थेच्या वतीने, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने आपण सर्वांच्या तर्फे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी आसुरकर सर यांनी या शाळेचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ही शाळा सुद्धा उपक्रमशील आहे, कारण अनेक क्रीडा असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, स्काउट गाईड असू दे, यामध्ये कर्णवतकरांचा विज्ञान प्रदर्शन असू दे, त्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणी त्या शाळेचा वाटा असतो. धन्यवाद. जय शिवराय. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहात, विद्यार्थी थोडेसे चेहऱ्यावरती हावभाव असं वाटते की बरेचसे सत्कार आणि भाषण यामध्ये थोडंसं हावभाव थोडेसे बदललेले आहेत. पण मला वाटतं की आता जर वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आपण तर ते नक्कीच हावभाव बदलतील. त्यामुळे जास्त बोलत नाही आणि पुढील शाळांची जी नावं घेत आहेत त्या नावाप्रमाणे शाळेचे आलेले शिक्षक प्रतिनिधी किंवा मुख्याध्यापक आणि सोबत विद्यार्थी यांनी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम संपल्यानंतर, म्हणजे हा वाटप कार्यक्रम संपल्यानंतर ज्या ज्या शाळेंना वाटप होणार आहे त्या शाळेचं मागणीपत्र आणि आभारपत्र आणि त्याचबरोबर एक प्रत दिली जाईल. त्याच्यामध्ये तुमच्या शाळेला मिळालेला लॅपटॉपची सिरियल क्रमांक टाकून तो शेवटला नोंद आमच्याकडे द्यावा. तर पहिली शाळा आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मांडकोल नंबर 2 यांनी पुढे यायचे. जिल्हा परिषद शाळा मांडकोल नंबर 2 यांना डॉक्टर पटापतील आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी आसुरकर, यापुढील शाळा आहे पूर्ण प्राथमिक शाळा पेंड्याची वाडी. सुभाषजी कळवणेकर सर यांच्या हस्ते
शाळा आहे ती त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे. यांना लाभला प्रदान करते ते रामगडचे माननीय सरपंच शुभमजी मटकर. यापुढे शाळेची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केळवाडा शिरोडा. यांना लॅपटॉप प्रदान करते ते या शाळेचे संचालक श्री अभयजी प्रभुदेसाई. लॅपटॉप ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने घेतलेले आहेत त्यांनी कृपया जाऊ नका, कारण काही नोंदी घ्यायच्या असतील तर परत आपण भेटणार नाही. लॅपटॉप बद्दलची माहिती असेल, कोड नंबर वगैरे, तर थांबा, जाऊ नका. नमस्कार. ज्यांना ज्यांना लॅपटॉप मिळाले त्यांनी बॅक साईडला बघाल लॅपटॉपच्या, तर सर्व्हिस टॅग आणि कवसात SN नंबर म्हणून आहे. तर त्याच्या समोरचा नंबर एक आहे, जो कॅरेक्टर आहे, मध्ये मध्ये अंक आहेत, असा 7 अंकी नंबर आहे, तो त्या लॅपटॉपमध्ये ठेवा. ज्यांना कसे मिळाले ते 3 असेल तर 3 नंबर ते पाहिजेत आम्हाला इम्पॉर्टंट, जेणेकरून समजेल की कुठल्या शाळेला कुठला आहे. SN नंबर म्हणून आहे पाठी बॅक साईडला. यापुढील शाळा आहे की जिल्हा परिषद शाळा तोंडवली आजची. यांना लॅपटॉप प्रदान करते मुख्याध्यापक वळके सर. यापुढील शाळा जिल्हा परिषद शाळा वरवडे नंबर 1. यांना लॅपटॉप प्रदान करते वरवडे नंबर 1. कोकण नावचे विजय शेट्टी यांच्या हस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात येते. यापुढील शाळा नंबर आहे वरवडे नंबर 2. वरवडे नंबर 2. यांना लॅपटॉप प्रदान करते ते या शाळेचे संचालक रामचंद्र गाडीगावकर. यापुढील शाळा आहे जिल्हा परिषद शाळा वेरणी.
वेधशाळेचे कोणी प्रतिनिधी आदेश स्थित करेल. यांना लॅपटॉप प्रदान करतील संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष संतोषजी आसुरकर. यापुढे शाळा आहे केंद्र शाळा रामगड नंबर 1. यांना लॅपटॉप प्रदान करतील ते मुख्याध्यापक श्री सत्कार सर. यापुढे शाळा आहे शारदा विद्यामंदिर सातवड आंदवाड. यांना लॅपटॉप प्रदान करतील मुख्याध्यापक वळंदू सर. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थींनो, दुर्गवीर प्रतिष्ठान एक ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रात जपण्याचा विशेष असा प्रयत्न करत आहे आणि हा ऐतिहासिक वारसा जपत असताना त्याचा लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांकडे वळला आणि याचा एक भाग म्हणून गेले अनेक वर्ष शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत. त्याचा तो उद्देश आहे तो आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले सर्व किल्ले असतील हे किल्ल्यांचं संवर्धन करायचं आणि आपला वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला सर्वांना करून द्यायची हा प्रमुख उद्देश आहे. आणि या त्यांच्या उद्देशाला मी सिंधुदुर्ग जिल्हा सर्व आमच्या माध्यमिक शाळा प्राथमिक शाळांच्या वतीने मी सलाम करतो. विशेषतः उदात्त हेतू ठेवून आपलं काम करत असताना एक सामाजिक भावना आणि ऐतिहासिक जपणूक यासाठी खरं तर महाराष्ट्र शासनाने यासाठी पुढाकार घेऊन अनेक जे किल्ले आहेत जे आपण चित्रपतीतून बघितले की ढासळत आहेत त्यांचं संवर्धन करणं गरजेचं असतानाच ही तरुण मंडळी विशेषतः या दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशुतोष सर यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. आपण क्लिपमध्ये बघितलं की स्वतः हातामध्ये हत्यारा घेऊन हे या गड किल्ल्याचं संवर्धन करत आहेत आणि त्यांना माझे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था असतील, शाळा असतील, प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत आणि आमच्या समाजातून मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो की उर्वरित कालखंडामध्ये अशाच प्रकारचं एक ऐतिहासिक काम त्याच्याकडून घडावं आणि आमच्या शैक्षणिक क्षेत्रातील मुलांना विशेषतः प्राथमिक शाळांना या ठिकाणी जी लॅपटॉप देण्याची जी संकल्पना आहे ती जर चांगल्या की माध्यमिक शाळा संस्थांच्या मार्फत किंवा इतर बाबतीत हे लॅपटॉप इतर तांत्रिक जे सहाय्य लागतं ते करू शकतात. प्राथमिक शाळा दुर्लक्षित राहतात. प्रामुख्याने आपण या ठिकाणी प्राथमिक शाळा त्याच्यावर धन्यवाद देतो. आपल्या कार्याला मी शुभेच्छा देतो. जेव्हा जेव्हा आपल्याला या गड संरक्षणासाठी आमच्या माध्यमिक शाळांची गरज लागेल तेव्हा नेहमीच आम्ही आपल्याला सहकार्य करतो. 10वीचा पेपर आहे निर्णय करते मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. यापुढे शाळा आहे पूर्णा प्राथमिक शाळा आडवली नंबर 1. या शाळेला लॅपटॉप प्रदान करते उपाध्यक्ष तळवडेकर सर.
जरा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी मोसरे भरतगड या ठिकाणचे रहिवासी आणि आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सन्माननीय शिवराजी सावंत सर, रामगड भरतगड मिलाप आहे. आपण व्यासपीठावर या कृपया. शिवराज सावंत सर आपल्या गड किल्ल्याचं या ठिकाणी संस्था संवर्धन करतं. संस्थेच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत. यापुढील शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आंबेरी आणि या शाळेच्या लॅपटॉप प्रदान करतील शिवराज सावंत सर. यापुढे झाली आहे जिल्हा परिषद शाळा किर्लोस गावठण आणि या शाळेला लॅपटॉप प्रदान करतील आमच्या दुर्गेरी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख श्री मिलिंद चव्हाण. यापुढील शाळा आहे अंबाजी विद्यालय मालवण आणि या शाळेला लॅपटॉप करतील आमच्या मालवण तालुक्याचा तालुका समन्वयक संकेत परब.